आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता आम्ही प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज घोडे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. कार्यक्रमात आता ऐकूया टरबूज आणि पपई लागवडीचे अनुभव याविषयी चंद्रशेखर रामेश्वर डोईफोडे, मुक्काम पोस्ट बेलखेड, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम यांची किशोर कुकडे यांनी घेतली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आपल्यासोबत चंद्रशेखर रामेश्वर डोईफोडे, मुक्काम पोस्ट बेलखेड, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम हे आलेले आहेत. आणि चंद्रशेखर भाऊंचे फळपीक म्हटलं तर त्यामध्ये पपई आणि वेलवर्गीय पिकांमध्ये टरबूज या पिकामध्ये त्यांचा चांगला हातखंडा आहे. त्यांचा जो अनुभव आहे तो नक्कीच आपल्या कामी पडेल. त्या दृष्टीनं आपण त्यांना या ठिकाणी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे आणि ते उपस्थित झालेले आहेत. मी चंद्रशेखर भाऊ तुमचं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. चंद्रशेखर भाऊ, मला सांगा की तुम्ही किती वर्षापासून शेती करताय? किती शेती आहे तुमच्या इकडे? माझ्याकडे 18 एकर शेती आहे आणि वडलोपारची शेती आहे. माझे वडील सुद्धा शेती करायचे, भाऊ शेती करतात आणि मी पण लहानपणापासून शाळा आणि शेती हे दोन्ही सोबत सुरू आहे. मला सांगा की आता तुमचं जे बेलखेड गाव आहे तर ते गावची जमीन कशी आहे? पाण्याचा काय सोर्स आहे तुम्हाला? नदीचं पाणी आहे की विहिरी आहेत? कसं आहे? आमच्या इथं पाण्याचा जर 2012 पूर्वी जर पाहिलं तर एकदम भीषण दुष्काळवालं गाव होतं. बरं. पण तो कालांतरानं नदीचं खोलीकरण झालं आणि नंतर मग पाण्याच्या संदर्भात जलसंधारणाची वेगवेगळे कामं झाली. पाणी बऱ्यापैकी बेंबळा नदी आमच्या गावातून जाते, त्यामुळे अनेक विहिरींना, बोरवेलला पाण्याची व्यवस्था उपलब्धता आहे. आणि किती दिवस पाणी पुरते तुम्हाला? उन्हाळाभर पाणी आम्हाला पुरते. काही अडचण येत काही नाही? अडचण मे मध्ये थोडंसं अडचण येते. आणि कोणकोणते पिकं तुमच्या गावात घेतल्या जातात? विविध प्रकारचे पिकं आता शेतकरी घेत आहे. शक्यतो सोयाबीन, तूर याच्यावर तर मुख्य पीक आहे. परंतु आता आम्ही काही नवीन प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रयोग करून पाहतोय. इथं फळ पीक आहेत, वेलवर्गीय पीक आहेत, भाजीपाला आहे, संत्रा आहे, याच्यामध्ये पण आम्ही प्रयोग करत आहोत. आणि तुमच्या या वर्षीचं तुमचं जे 18 एकराचं नियोजन होतं तर तुम्ही कोणकोणती पिकाची लागवड केली होती? माझ्याकडे काही याच्यात सोयाबीन होतं, माळा सोयाबीन. ते काढल्यानंतर आम्ही गहू आणि चना लावला. त्यानंतर तूर, माळा तूर होती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तुरीच्या व्हेरायटी सुद्धा आम्ही घेतल्या होत्या. एक देशपांडे नावाचे जे माळेगावचे शेतकरी, त्यांनी विक्रमी 19 क्विंटल तूर जी घेतली होती. त्यांनी आणखी नाव त्या कंपनी दिलेलं नाही. ती तूर सुद्धा मी लावून पाहिली. यावर्षी आता काढणी व्हायची आहे. त्यानंतर फुले संगमची तूर आहेत. अशा वेगवेगळ्या तुरीच्या व्हेरायटी सुद्धा लावल्या. त्याचबरोबर संत्रा आहे,
गेल्या 4 वर्ष झाले माझ्या झाडांना. पपई आहे. त्याच्यानंतर पराठी होती, पराठी काढून मी आता टरबूज लावलेला आहे. त्याचबरोबर सांबार आहे 1 एकराचा. अरे वा. वेगवेगळे पिकं सध्या आहे. तुम्ही हे सगळी शेती करता तर याच्यात सुरुवातीलाच एक वेगळा प्रश्न तुम्हाला विचारतो की यात मजुराची अडचण तुम्हाला येत नाही का? एवढे विविध प्रकारचे पिकं तुम्ही करता. सर्वात मोठी अडचण मजुराची आहे. परंतु आमचं नेहमी बारमाही पीक असल्यामुळे मजूर लागलेले आहे बरेचसे. त्यांना माहीत राहते यांच्या शेतात काम आहे, त्यामुळे ते मजूर उपलब्ध होतात. बरोबर. चंद्रशेखर भाऊ, मला सांगा की आता मी सुरुवातीला पपईकडे वळतो, तर तुम्हाला का असं वाटलं की आपण पपई लागवड केली पाहिजे? आम्ही पहिले सोयाबीन, तूर आणि कपाशीकडे वळलो. नंतर असं लक्षात आलं की याच्यात उत्पन्न होत नाही. आता कुठेतरी आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे आणि पाण्याची व्यवस्था आहे तर आपण फळपिकाकडे सुद्धा गेलं पाहिजे. म्हणून आम्ही पपई लावून पाहिली. मागच्या वर्षी पपई लावली मी. 2 एकराची पपई आहे आणि चांगलं उत्पन्न होत आहे. त्यामुळे असं वाटलं की आपण याच्याकडे वळलं पाहिजे आता. म्हणजे 1 वर्ष अगोदर पण लावली होती? हो. आता नवीन लागवड पण आता आहे? नवीन लागवड. बरं, मला असं सांगा की एकरी किती रोपं तुम्ही किती बाय किती अंतरावर लावली? आम्ही 2 एकरातनी 4000 रोपं लावले. 16 बाय 8चं अंतर ठेवलंय. ते सावलीमुळे थोडंसं कमी झालं. लावलं 2000. आणि रोपं कुठून घेतले मग तुम्ही? रोपं आम्ही पाटील बायोटेक जी ॲग्रो कंपनी आहे जळगावची, तिथून आम्ही रोप जळगावहून तुम्ही रोपा? जळगाव. बरं, या रोपाचं तुम्ही तुमच्या शेतावर आणल्यानंतर किती दिवसात त्याची लागवड 3 केली? दिवस आम्ही शेतावर ठेवलं त्याला, कारण की आपलं टेम्परेचर आणि त्यांचं टेम्परेचर हे मेंटेन झालं पाहिजे म्हणून. बरोबर. त्यांना 3 दिवस ठेवलं. त्याच्यानंतर शेतात लावल्यानंतर आम्ही ट्री गार्ड सुद्धा त्यांना लावले, की जे उन्हाळ्यात लावले. आम्ही एप्रिल महिन्यात आमची लागवड झाली, त्यामुळे त्यांना जे पांढऱ्या कलरचे ट्री गार्ड येतात ते लावून त्याचं संरक्षण केलं. म्हणजे क्रॉप कव्हर सारखं? क्रॉप कव्हर. बरोबर. आणि त्याच्यामध्ये फरक पडला का मग? म्हणजे जे उघड्यावर आपले रोपं लावतो त्याच्यात? खूप मोठ्या प्रमाणात आम्ही एक प्रयोग केला. मी 2 प्रकारच्या पपई लावल्या. एक तायवान लावली आणि एक 15 नंबर सुद्धा लावली होती. पण कमी पडल्यामुळे. पण 15 नंबरला आम्ही ते पिकांचे जे कपडे म्हटले जाते मराठी, कव्हर क्रॉप, ते कव्हर क्रॉप आम्ही ते लावले नाही. तर ते आमचे मरून गेले सगळे मेच्या उन्हामध्ये आणि वानरानं खूप त्रास दिला. आणि किती प्रमाणात मृत्यू होती ती? आमचं तर 70% त्याच्यामध्ये ते पूर्ण म्हणजे जे लावलं नाही ते 70% गेले. त्याच्यामध्ये काही जंगली जनावरच्या त्रासामुळे गेले आणि काही उन्हामुळे गेले. आणि या क्रॉप कव्हरमुळे ते सेफ राहिले? याच्यातलं मृत्यूकीचं प्रमाण 10% होतं. 10 ते 15%. आणि एप्रिलमध्ये तुम्ही त्याची लागवड केली. आता लागवडीसाठी तुम्ही त्याच्यात जे पाणी व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी ठिबकचा वापर केला की कोणत्या वेगळ्या? ठिबकचा वापर केला. आणि जे रोपं आपण आपल्या शेतात लावतो तर त्याच्यात शेतकरी बंधूंनी जे काळजी घ्यायला पाहिजे, म्हणजे तुम्ही स्वतः उन्हाच्या दृष्टीनं फक्त नुसतं क्रॉप कव्हर एवढीच काळजी घेतली की आणखी काही? नाही, सगळ्यात महत्त्वाचं पपईला तुम्ही वेळेवर जर शेणखत देत असाल तर अनेक रोग त्याच्यामध्ये येतात. जर तुम्ही मागच्या वर्षी शेणखत त्या जमिनीत टाकलं असेल तर यावर्षी पपई लावायला पाहिजे. बरोबर. अनेक शेतकरी काय करतात की पपई लावायची म्हणून वेळेवर शेणखत टाका आणि त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घटक असतात की ते पपई मरून जाते. पहिलंच उन्हाळा आणि शेणाची उष्णता, त्याच्यामुळे झाड मरण्याचं प्रमाण मोठं. सांगायची गोष्ट म्हणजे कच्चं शेणखत बिलकुल टाकायचं नाही. तणाचंही नियंत्रण तुम्ही करू शकत नाही. अनेक तण त्याच्यात निघतात आणि तुमची उष्णतेमुळे झाडही मरतात. बरोबर आहे. आणि तणासाठी मल्चिंग वगैरे काही वापरलं? नाही, मल्चिंग वापरली. विदाऊट मल्चिंग बेडवर. तर पावसाळ्यात तुम्हाला त्याच्यात कोणकोणत्या कामं तुम्हाला करावं लागले? कारण 3 तुमचं एप्रिल, मे, मे मध्येच पाऊस सुरू झाला. तर मग त्या पिरियडमध्ये तुम्ही कोणकोणते कामं त्याच्यात केले? आम्ही निंदननी खुरपणी केली त्याच्यामध्ये, की जे येणारं तण आहे ते काढून टाकलं. तणनाशकचा वापर केला नाही आणि तणनाशकचा वापर पपईमध्ये करू नये. त्याच्यामुळे पपई मरून जाते आणि पुढेही फळधारणा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे आम्ही निंदन करून थोडं जैविकचं आम्ही त्याच्यात वळवलं पपईला. बरोबर. आम्ही निंदन केलं. पूर्णपणे रासायनिक नाही? पूर्णपणे रासायनिक नाही केलं. जैविक पद्धतीने आम्ही निंदन केलं. त्याच्यामध्ये वखरणी केली पॉवर टिलरनी. त्याला म्हटलं पूर्ण तण काढून घेतलं आणि पाणी त्याला निचरा, म्हणजे पाण्याचा निचरा होईल, पाणी काढून दिलं. कारण यावर्षी खूप जास्त पाऊस झाला होता. मला सांगा, मग बेडवर होती की साध्या पद्धत? बेडवर होते. मग याच्यात काही झाडं कोलमडणे वगैरे असं काही प्रकार होत? हो, मर रोग त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात, कारण की पाणी साचून होतं. पूर्णपणे पाणी आम्ही काढू शकलो नाही, त्यामुळे मर रोग मोठ्या प्रमाणात झाला. काही झाडं गंडलली. आणि शेत असं समतल आहे? नाही, उतारपाट शेत आहे थोडंसं. तरी पाणी निघून नाही गेलं? नाही, काही भागातलं नाही निघालं, कारण की बेड होते. बेडमुळे पाणी काही प्रमाणात, बाकी निघून मग तेव्हा आम्हाला थोडीशी मेहनत घेऊन ते काढून द्यावं लागलं. बाकी झाडांवर या पावसाचा विपरीत परिणाम झाला की मग ते बॅलन्स झालं? बेड असल्यामुळे काही. मग या पपई पिकाच्या दृष्टीनं तुम्ही जसं खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितला, म्हणजे शेतकरी याविषयी बोलत नाहीत की तुम्ही ताजं शेणखत टाकूच नका. एक तर तुम्ही अगोदरच्या सीझनला ते शेणखत टाकलं पाहिजे, म्हणजे ते जमिनीशी एकरूप होईल
आणि त्याच्यामुळे तुमचे साईड इफेक्ट त्याला येणार नाही. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं की उन्हाळ्यात त्याची जी उष्णता आहे म्हणजे त्याला डिकम्पोज होण्यासाठी ते तुमची हे ओढून घेणार, ओलावा ओढणार, सगळ्या गोष्टीचा उपयोग करून घेणार आणि त्याचा परिणाम तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे झाडावर होतो. दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही सांगितलं की तुम्ही सेंद्रिय आणि रासायनिक याचा सुवर्ण मध्य साधला, म्हणजे त्याला रासायनिक खताची गरज आहेच कारण खूप मोठं झाड होते. तर मग कोणकोणते रासायनिक खतं तुम्ही दिली? आम्ही DAP दिली, उलाला सारखे काही जे जैविक प्रोडक्ट आहे ते पण आम्ही दिले, पण शक्यतो रासायनिककडे आम्ही वळलोच नाही. बरं. DAP, युरिया आणि जे पोटॅश वगैरे आहे हा. ते आम्ही दिले त्यांना. आणि ते कसं दिलं होतं? ठिबक मधून दिलं की बायाच्या सहाय्याने दिलं? ठिबक मधून दिलं, काही बायांच्या सहाय्याने. किती दिवस पर्यंत तुम्ही याचं फर्टिगेशन करता, म्हणजे खत व्यवस्थापन किती महिने? सप्टेंबर पर्यंत आम्ही केलं. सप्टेंबर पर्यंत, साधारण झाडाला फुलोरा धरेपर्यंत. फुलोरा धरेपर्यंत. नंतर मग गोकृपा अमृत आम्ही सुरू करून दिलं, जे जैविकचं आहे. बरं. ते गोकृपा अमृत मग सप्टेंबर नंतर आम्ही गोकृपा दिलं. मग बस तेवढंच गोकृपा अमृतच दिलं. तर ज्यावेळेस तुमचा फुलोरा आला तर तुमच्याकडे फक्त मग एकच जात उरली होती, तुम्ही जरी 2 लावल्या होत्या तरी? नाही, आहे काही प्रमाणात 15 नंबर, पण त्याला फळच आले नाही आम्हाला. नाही, नाही, फळच नाही फळच नाही आले, कारण त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित झालंच नाही. बरोबर. जे व्हेरायटी तुमची होती तर त्यात साधारण तुम्हाला एका झाडाला किती फळं होते? मिनिमम मॅक्झिमम जर पकडले तर 50च्या जवळपास फळं आहे एका झाडाला. आणि तुमचे 2 एकरातले किती झाडं तुमचे चांगले? 2700च्या जवळपास झाडं आहे आज. आहे 2700 जवळपास. 4000पैकी 2700 झाडं. आणि तोड सुरू झाली का त्याची? तोड झाली. आता आमच्या शेवटच्या टप्प्यात आहे. आणि किती उतारा आला तुमचा मग? आम्ही आतापर्यंत 1,75,000 रुपयाला दिला आहे. आणखी 60-70 हजार रुपये येतील अशी अपेक्षा आहे. बरं. मग आता 1,75,000 रुपयाला तुम्ही 2 एकर दिलं. आता तर खर्च तर भरपूर आहे त्याचा. खर्च भरपूर, 1,35,000 रुपये खर्चच झाला. यावर्षी भावामुळे आणि मररोग मोठ्या प्रमाणात आला होता, त्याच्यामुळे आमचे जे 4,000 झाडं होते त्यातले 27,000 झाडं राहिले. झाडाची मॉर्टिलिटी जास्त असल्यामुळे तुमचं उत्पन्न घसरलं. नाही तर मग तुम्ही बॅलन्स राहिला. याच्या अगोदरच्या वर्षीचा काय अनुभव होता तुमचा? त्याच्या अगोदरच्या वर्षी आम्ही तर पूर्ण लॉस मध्ये होतो, कारण की आम्ही 2,000 झाडं लावले होते. 1,25,000च्या समथिंग खर्च होता आणि 1,35,000 आमच्याकडे जमा झाले, म्हणजे 10,000 रुपये मुनाफ्यात होतं. बरोबर. पण तरी मागच्या वर्षी आमचं नवीन वर्ष होतं शिकण्यासाठी, त्यामुळे यावर्षी आम्ही पुन्हा प्रयत्न. त्याच्यात बॅलन्स म्हणजे ठीकठाक होते मागच्या वर्षीच्या तुलनेत. यावर्षी लॉस मध्ये नाही, बरोबरीत सुटणार. मुनाफा कमी आहे, 50-60 हजार रुपये वाचू शकतात. कमी येईल. पण मला याचं आश्चर्य वाटतं आणि असं शेतकऱ्यांनी केलंही पाहिजे की तुम्ही 1 वर्ष 1 पीक करून जर त्याच्यात जर तुम्ही लॉसमध्ये गेले, लोक आयुष्यभर त्या पिकाकडे फिरूनही पाहत नाही. म्हणजे हा आपला अनुभव आहे शेतकऱ्याचा. तुम्ही पुन्हा प्रयत्न केला म्हणजे हे खूप चांगली गोष्ट आहे, मला आवडली ही गोष्ट. दोन्ही पिकामध्ये तेच झालं आमचं. टरबूजमध्ये पण मागच्या वर्षी आम्हाला नुकसान लागलं 10,000 रुपयाचं, तरी पुन्हा यावर्षी 1 एकर लावला. बरोबर. ठीक आहे, मागच्या वर्षी भाव नाही भेटला, मागच्या वर्षी अनुभव भेटला. बरोबर. यावर्षी आपण शिकल्यानंतर काय बदल करता येतील, काय चुका झाल्या ते लक्षात आलं, त्या दुरुस्त करता येतील, सुधारणा केली. बरं. आता टरबूज जे लावलं तुम्ही ते मल्चिंगवर लावलं की कोणी? मल्चिंगवर लावलं आम्ही. बरं. आणि दोन झाडातलं अंतर किती आहे रोपातलं? 2 झाडातलं अंतर आमचं 2 इंच ते 3 इंचापर्यंत जवळ आम्ही लावलं. मागच्या वर्षी आम्ही दूर लावल्यामुळे वेल आमचे मरून गेले होते. ऊन लागलं. यावेळी एकदम दाट लावले. झिगझॅग पद्धतीने लावले सर? झिगझॅग लावले. बरं. आता हे जे रोप आहेत तर मग हे कुठून उपलब्ध केले तुम्ही? आम्ही रोपं बायोटेक मधूनच बोलावले, जळगाव नर्सरीमधून. बरं. तुम्ही जे टरबूज लावलं आणि टरबूजमध्ये महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही त्याला खत व्यवस्थापन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे. तर तुम्ही मग त्याचं खत व्यवस्थापन जे आहे ते कोण्या पद्धतीने केलं? तुम्ही बेसल डोस काय टाकला त्याच्यात? बेसल डोस नाही टाकला आम्ही यावेळेस. आम्ही पूर्ण मागच्या वर्षीचं जे कंपोस्ट केलेलं खत होतं आमचं ते पूर्ण टाकलं. आम्ही टरबूज शक्यतोवर आम्ही जैविकच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. मग आता तुम्ही एवढं कंपोस्ट म्हणजे किती कंपोस्ट अवेलेबल होतो तुमच्या? आमच्याकडे जनावर आहेत बरेचसे. आणि शेतातला जेवढा येणारा काळी कचरा आहे तो पुन्हा आम्ही कंपोस्ट करतो आणि त्याच्यावरच हे करता, टरबूज घेता. आता टरबूज किती दिवस झाले तुम्हाला लागवड करून? आता आमचे 65 दिवस झाले, म्हणजे टरबूज येण्यात आहे. 65 दिवस झाले. काय साईज आहे सध्या टरबूजची? सध्या 3 किलो 4 किलोच्या वर मिनिमम. 7 किलोचंही फळ आमच्या शेतात आज पाहायला मिळेल. 3 किलो पासून ते 7 किलो पर्यंत. 3 किलो पासून 7 किलो पर्यंत. आणि सध्या काय मार्केट सुरू आहे सध्या? सध्या तर मार्केट चांगला आहे, पण आमचा टरबूज यायला 8-10 दिवस टाइम. आज 25 रुपये किलोने ही टरबूज मागतात, 20 रुपये जाग्यावरून चालू आहे. आणि व्यापारी कुठचे येतात मग? व्यापारी लोकल राहतात, पण ते पूर्ण गाडी जातात त्यांचा दिल्ली,
जयपूर या भागात गाडी जातात. दूरपर्यंत ते दूरपर्यंत. पाठवतात. खरेदी करणाराच फक्त लोकल आहे, लोकल आहे. मूर्तिजापूर, अकोला या साईडचे राहतात. आणि याचा तुम्ही मग कधी असा प्रयोग केला का, तोडून मार्केटमध्ये नेले, फ्रूट मार्केटमध्ये नेले, असं काही केलं? नाही, कधीच नाही. नाही, परवडत नाही. परवडत नाही, कारण की तोडणं आणि ते मजुरी एवढी महागात जाते, आणि ठेवायचं कुठं, पुन्हा गाडीचं कार्टिंग, या सगळ्या गोष्टी, आणि एका वेळेस सगळा माल येऊन जाते. हा, खूप माल मग येते. उद्या आणि थोडासा तोडून ठेवला तर व्यापारी ते मग माल पाडतात आपला. चंद्रशेखर भाऊ, तुमचे खूप चांगले अनुभव आहेत. मला एक आणखी सांगा की आता तुम्ही तुरीबद्दल बोलले, तुरीमध्ये तुम्ही वेगवेगळे प्रयोग करून राहिले, भाजीपाल्यामध्ये बोलले, टरबूज आहे, पपई आहे. याच्यात तुम्हाला काय असं फायदेशीर वाटलं या वर्षात? म्हणजे कोणतं पीक पुढच्या दृष्टीनं आपण पुढे नेलं पाहिजे? तूर पीक यावर्षी आम्हाला फायदेशीर वाटली. जी आम्ही देशपांडे भाऊंची तूर लावली, ही त्यांनी एकरी 19 क्विंटल घेतली. आम्हाला नक्कीच, म्हणजे आता माझी काढणं चालू आहे, एकच एकरात लावली, मला 10 क्विंटल तरी तूर त्या एका एकरात होईल, ही म्हणजे चांगलं पीक आहे. चांगलं पीक आहे. म्हणजे आणि खर्च ते कमी कोरी आहे. लावली ती माळा? माळा. बरोबर. खर्च कमी झाला, म्हणजे कुठलाही खर्च नाही, आणि पीक चांगलं भेटू शकते. असं आणि पपईमध्ये पण करू शकतो आपण. जर यावर्षी आमचा रोग यावर आम्ही मात करू शकलो नाही, पण जर केली तर चांगला मुनाफा आम्हाला भेटू शकतो. व्हायरस वगैरे काही नाही आला? व्हायरस आला होता सुरुवातीला, उन्हामुळे जो मर रोग आला होता, पावसामुळे, सॉरी, त्यामुळे तो व्हायरस आला. बरं. म्हणजे आता यावर्षी तुम्ही पपई आणि टरबूज पण तुमचं चांगलं आहे, आणि तुमची तूर पण चांगली आहे. तिन्ही पिकात तुम्ही चांगल्या पद्धतीनं, आणि तो जो धनिया लावलेला आहे तर त्याच्यात कसं आहे तुमचं? धनिया तर आता पहिलंच वर्ष आहे, आणि मी धनिया खास करून याच्यासाठी लावला की मधमाशीसाठी. कारण की मधमाशीचं मोठ्या प्रमाणात संत्रा आहे माझ्याकडे, आणि सगळ्यात मधमाशी धनियावर आकर्षित होते, आणि त्यामुळे उत्पन्नाचे सोर्स होईल आणि आपल्या शेतालाही पूरक होईल, म्हणून तो मी अर्धा एक एकर असेल त्यामध्ये धनिया लावला. पण त्याच्यात दिसते का असं मधमाशीचं प्रमाण? मोठ्या प्रमाणात मधमाशी आहेत. हो. बरं. चंद्रशेखर भाऊ, आशा करूया की तुमच्यासारखे जे प्रयोगशील शेतकरी आहेत, तर ते प्रयोगशील शेतकरी तुमची ही मुलाखत ऐकून आणखी काही वेगळ्या पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न करतील, आणि आपल्या शेतातून एक चांगलं उत्पन्न या फळबागेच्या माध्यमातून म्हणा, किंवा वेलवर्गीय जे पीक आहेत त्याच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतील, अशी आशा करूया. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ही जी महत्त्वपूर्ण मुलाखत आम्हाला दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवार आणि आमच्या शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आताच आपण टरबूज आणि पपई लागवडीचे अनुभव याविषयी चंद्रशेखर रामेश्वर डोईफोडे, मुक्काम पोस्ट बेलखेड, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त, शरीर राहते आपले तंदुरुस्त. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. कार्यक्रमात आता ऐकूया देशाबाहेरील कृषी अभ्यास दौऱ्याचे अनुभव याविषयी प्रमोद प्रल्हाद मुरुमकार, मुक्काम पोस्ट शिवर, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आपण आपली जी पारंपरिक पद्धतीनं शेती करतो त्याच्यात जर काही आपल्याला नवीन बदल घडवायचे असतील तर आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन काही ते पाहिलं पाहिजे, आणि त्यातले काय फायदे काय तोटे आहेत हे करण्यासाठी आपल्याला आपलं गाव सोडावं लागेल. आणि आपण जर काही नवीन गोष्टी पाहिल्या तर आपण त्यातून नवीन काही गोष्टी करू शकू. कारण एखादं एक्सपोजर झाल्याशिवाय किंवा एखादी नवीन गोष्ट पाहिल्याशिवाय आपल्याला त्याचा एक अंदाज येऊ शकत नाही, किंवा आपण ते गोष्ट करू शकत नाही तितक्या सोप्या पद्धतीनं. तर याच दृष्टीनं प्रमोद प्रल्हाद मुरुमकार, शिवर, तालुका अकोला हे शेतकरी देशाबाहेरील कृषी अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले, आणि या कृषी अभ्यास दौऱ्याचे त्यांचे काय अनुभव आहेत हे आपण आपल्या आजच्या मुलाखतमध्ये त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. प्रमोद भाऊ आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, मी त्यांचं स्वागत करतो. नमस्कार प्रमोद भाऊ. नमस्कार सर. प्रमोद भाऊ, मला असं सांगा की तुमचं शेतीसोबत काय नातं आहे, आणि तुमचं शिक्षण वगैरे काय झालेलं आहे? माझं शिक्षण BCom पर्यंत झाले असून माझं जे आहे शेतीशी जे नातं आहे ते माझे वडील पण शेतकरीच होते, आणि त्यानुसार आम्ही जे आहे ते पारंपरिक शेती करतो. बरं. तर आता मी हा जो देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी तुम्ही गेले, तर त्या देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याला जाण्याचा तुमचा उद्देश काय होता? म्हणजे आपण काय म्हणून जायचं, म्हणजे कशासाठी तुम्ही गेले?
मला त्या देशामधील जे आहे ते शेतीचं तंत्रज्ञान पाहण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो. ते तिथलचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान पाहून माझ्या शेतीमध्ये ते तंत्रज्ञान मला अवगत करायचं आहे. माझं उत्पन्न कशा प्रकारे वाढेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बरं. प्रमोद भाऊ, मला असं सांगा की तुम्ही कोणकोणत्या देशात गेले, म्हणजे सुरुवातीला पहिले कोण्या देशात गेले आणि तिथं कोणत्या महत्त्वाच्या बाबी तुम्ही पाहिल्या? आम्ही सुरुवातीला 16 फेब्रुवारी 2026 रोजी पॅरिसला गेलो. तिथं गेल्यानंतर आम्ही एक गोट फार्म पाहिला. गोट फार्ममध्ये विविध जातीच्या बकऱ्या शेळ्या त्या ठिकाणी होत्या. त्या शेळ्या ज्या आहेत त्या शेळ्या जवळपास 5 ते 6 लिटर एका वेळेस दूध देतात. म्हणजे दूध देणाऱ्या शेळ्यांचा फार्म होता तो, असं दूध देणाऱ्या शेळ्यांचा तो फार्म होता. त्या फार्ममध्ये शेळीच्या दुधापासून विविध तऱ्हेचे ते पदार्थ त्या बनवण्यात येत होते. त्याच्यामध्ये चीज झालं, दही झालं, लोणी झालं, श्रीखंड झालं, अशा प्रकारचे पदार्थ त्या डेअरीमध्ये ते बनवत होते. शेळ्यांची डेअरी होती ते, असं म्हणायचं? शेळ्यांची डेअरी होती. बरं बरं. तिथं म्हणजे आता तुम्ही पॅरिस सांगितलं, त्या भागात मोठ्या प्रमाणात गायींचे गोठे जे आहेत किंवा गायीच्या दुधावर प्रक्रिया करणारे संस्थासुद्धा आहेत, पण तिथं तुम्ही भेट दिली का? मग गायींच्या सुरुवातीला आम्ही त्या गोट फार्मला भेट दिली, शेळीच्या फार्मला भेट दिली. त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गायीच्या फार्मला पण भेट दिली. त्यामध्ये तेथील जे गायी आहेत त्या 30 ते 40 लिटर एका वेळेस दूध देतात. आणि तो प्रोजेक्ट एवढा सुंदर असा प्रोजेक्ट होता की त्या गायीला जवळपास म्हणजे 2 ते 3 वेळा त्या गायीचं जे दूध आहे ते दूध यंत्राच्या साहाय्यानं त्या ठिकाणी काढल्या जाते. ते दूध काढल्यानंतर त्याची तपासणी लॅबमध्ये करण्यात येते. लॅबमध्ये केल्यानंतर ते दूध पिण्यास योग्य आहे की अयोग्य आहे त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावर त्या दुधावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यातून ते दूध, दही, लोणी, श्रीखंड अशा विविध तऱ्हेचे पदार्थ ते त्याच्यातून तयार करतात. आणि मला सांगा की जो गोठा तुम्ही पाहिला, साधारण किती गायी तिथं होत्या आणि गोठ्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे होत होतं? त्या ठिकाणी जवळपास 300च्या जवळपास गायी होत्या. गोठ्याचं जे व्यवस्थापन होतं, ज्या गायी दूध देतात त्या वेगळ्या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं होतं आणि ज्या गायी भाकड आहेत त्यांच्यासाठी वेगळ्या तऱ्हेचा गोठा त्यांनी निर्माण केलेला होता. त्याच्यामध्ये चाऱ्याचं जे व्यवस्थापन होतं ते चाऱ्याचं व्यवस्थापन त्यांना जवळपास 3 ते 4 वेळा ते चारा देत होते. आणि चारा दिल्यानंतर सगळं जे तिथुलची जी साफसफाई आहे ती रोबोटच्या साहाय्याने ते त्या ठिकाणी साफसफाई करत होते. म्हणजे जास्तीत जास्त यंत्राच्या साहाय्यानं सगळ्या गोष्टी ऑटोमाइजरित्या सगळ्या होत होत्या. हो. आणि याच्यानंतर तुम्ही पुढच्या देशात कुठे गेले आणखी? याच्यानंतर आम्ही स्वित्झर्लंडमध्ये गेलो. बरं. तिथं काय पाहिलं शेतीच्या संदर्भात तुम्ही? तिथं जे आहे तिथं आम्ही सुरुवातीला आम्ही एका अंगुराच्या शेतीला आम्ही त्या ठिकाणी भेट दिली. तिथं भेट दिल्यानंतर त्यांनी विविध तऱ्हेच्या अंगुराच्या व्हेरायटी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दाखवल्या. नंतर आम्हाला त्यांनी त्या एका प्रक्रिया उद्योगावर त्या ठिकाणी नेलं. त्या अंगुरापासून दारूची निर्मिती, वाईनची निर्मिती कशा प्रकारे करतात त्याच्या संदर्भातील माहिती त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिली. कच्चं दूध न विकता त्याच्यावर प्रक्रिया करून ते विकत होते, जेणेकरून जास्तीत जास्त नफा कशा प्रकारे मिळवता येईल याच्यावर तेथील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात भर होता. बरं. त्यानंतर पुढच्या कोण्या ठिकाणी तुम्ही गेले? त्याच्यानंतर आम्ही नेदरलँडला गेलो. बरं. नेदरलँडच्या ठिकाणी आम्ही तेथीलची फुलशेती पाहिली, फुल मार्केट पाहिली. पॉली हाऊसमध्ये भाजीपाला कशा प्रकारे घेतात त्या संदर्भातली माहिती आम्हाला त्या ठिकाणी तेथील तज्ज्ञांनी दिली. आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना विचारलं की बाबा रे तुमच्याजवळ किती शेती आहे? ते सांगत होते आमच्याजवळ 1,500 ते 2,000 एकर शेती आहे. जवळपास 4 ते 5 शेतकरी जे आहेत ते 1,500 ते 2,000 एकर शेती वाहत होते त्या ठिकाणी. आणि सगळी यंत्राच्या साहाय्याने ते शेती वाहत होते. मला एक सांगा की आपल्या इकडे जशी शेतीमध्ये महिलांची भूमिका असते, तिथं पण तिथल्या महिला शेतीमध्ये सहभाग घेतात काय किंवा त्या शेती करतात काय? तिथल्या जे महिला ज्या होत्या त्या महिला
त्या शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करत होत्या. यंत्राची जी शेती होती, यंत्रावर बसून त्या स्वतः शेती करत होत्या आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत होते. हे जे तुम्ही त्या ठिकाणी गेले, तुमच्यासोबत जे शेतकरी असतील, तर त्याच्यातून तुम्हाला असं काय वाटतं की ते जे त्यांचं अनुकरण आपण करून इथं करू शकतो आणि आपल्या शेतकऱ्याच्या जीवनात काही बदल घडवून आणू शकतो, अशा कोणत्या गोष्टी तुम्हाला वाटतात? कसं आहे, तिथूलचे जे शेतकरी होते ते समूहानं शेती करत होते. समूहाने शेती केल्यानंतर ते यंत्राच्या साहाय्याने त्या ठिकाणी शेती करत होते. किंवा आपल्याला जो पाहिजे तो भाव भेटत नाही, ह्या बऱ्याचशा अडचणी आपल्या शेतकऱ्यांपुढे आहेत. तर तिथेही त्या अडचणी आहेत का? त्या ठिकाणी तशा प्रकारच्या अडचणी नाही आहे. सेंद्रिय शेतीवर फार मोठ्या प्रमाणात भर देतात आणि त्या वस्तूंना जे आहे, त्या यांना जे आहे, त्यांना फार मोठ्या प्रमाणात डिमांड जगभर आहे. बरोबर आहे. त्याच्याने आपल्या इथं जर आपण सेंद्रिय शेतीवर जर भर दिला तर आपल्या उत्पन्नाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मार्केट मिळू शकते. बरोबर. या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हे तुमच्या अभ्यास दौऱ्याचे अनुभव तुम्ही आम्हाला सांगितले, त्याबद्दल आकाशवाणीच्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. आकाशवाणी केंद्राचे मनापासून धन्यवाद. आताच आपण देशाबाहेरील कृषी अभ्यास दौऱ्याचे अनुभव याविषयी प्रमोद प्रल्हाद मुरुमकार, मुक्काम पोस्ट शिवर, तालुका जिल्हा अकोला यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसान वाणी कार्यक्रम ऐकलात.